सेवाभावी व्यक्तिमत्व डॉक्टर प्रकाश नारायण फुटाणे. असाध्य ते साध्य करिता प्रयास केवळ अभ्यास. संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे अभ्यासू व सतत प्रयत्नशील व्यक्तिमत्व असाध्य ते साध्य करून दाखवणारे असे श्री डॉक्टर प्रकाश नारायण फुटाणे यांचा जन्म दिनांक 15 ऑक्टोबर 1963 रोजी भावसार समाजातील सौ नागरत्न नारायण फुटाणे यांच्या पोटी मुंबई येथे झाला. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांना बालपणापासूनच काम करावे लागले. आईला मदत म्हणून आईने शिवलेल्या पिशव्या विकणे, दूध बाटली पोचवणे, पेपर टाकणे, शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत उसाचे रस काढण्याचे काम ते करीत असत. ते वयाच्या 10व्या वर्षापासून कामे करीत आले. त्यांची आई काबाड कष्ट करून मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचे रान करीत होती. ते घरासमोरच असलेल्या रेल्वे स्टेशनच्या जिन्यावर बसून अभ्यास करीत असत. शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. एके दिवशी टाटा हॉस्पिटलच्या फुटपाथवर एक रुग्ण पडलेला त्यांना दिसला. त्याच्या हातात ग्लुकोजची बाटली होती, पण नातेवाईकाकडे खर्च करायला पैसे नव्हते. अपॉइंटमेंट मिळत नव्हती. अशी परिस्थिती पाहून त्यांचे मन हेलावले व त्यांच्या मनाने निश्चय केला की आपण रुग्णसेवा करायची. त्या रुग्णांपेक्षा आपण नक्की सुखी आहोत याची जाणीव झाली. प्रामाणिकपणाच्या बाबतीत त्यांनी कधीच कुठेही तडजोड केली नाही. त्याचे फळही त्यांना मिळत गेले. एका ट्रॅव्हल ऑफिसमध्ये काम करीत असताना वेगवेगळ्या प्रांतातील लोकांचा त्यांच्याशी संबंध येत गेला. पंजाब, केरळियन, गुजराती, आंध्र प्रदेशातील लोकांच्या भाषा अवगत होऊ लागल्या. एके दिवशी त्यांच्या साहेबाच्या मनात काय आले कोणास ठाऊक. त्यांनी डॉक्टर प्रकाश फुटाणे यांचा पासपोर्ट बनवून त्यांना परदेशात पाठवले. त्यांचे तेव्हा वय केवळ 17 वर्ष होते. साहेबाचे भाऊ युसुफभाई यांनी त्यांना 1984 साली अरबस्तानात नेले. तेथे खूप कष्ट सोसून 6 वर्ष काढली. तेथे अरबी भाषा शिकले. आजवर त्यांना 7 भाषा येतात. त्यानंतर ते मुंबईत आल्यावर त्यांना इंडियन एअरलाइन्समध्ये लोडर म्हणून काम मिळाले. तेथे कायमस्वरूपी नोकरी मिळणे शक्य असूनही त्यांनी ते नाकारले. त्यानंतर 18 जून 1990 रोजी भाभा अणुशक्ती रिसर्च सेंटर येथे सेवेची संधी मिळाली. हॉस्पिटलमध्ये काम करीत असताना पेशंट ॲडमिट करताना, काही गंभीर केस असताना, उपचार चालू असताना वैद्यकीय मदत करून देणे, रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यामध्ये जणू दुवा म्हणूनच त्यांनी कार्य केले आहे. गेल्या 30 वर्षापासून सामाजिक कार्यात झोकून दिलेले व्यक्तिमत्व युवा पिढीला सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर. सेवा योजना कार्यालयाच्या मदतीने बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे या कामी विशेष कार्य त्यांनी आतापर्यंत केले आहे. बेरोजगारासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मदतीने 3 वेळा मेळाव्याचे आयोजन करण्यात पुढाकार घेतल्यामुळे शासनातर्फे त्यांना सन्मानित केले गेले. डॉक्टर प्रकाश फुटाणे हे भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये सरकारी नोकरी करत असूनही रुग्णसेवेचे अखंड व्रत त्यांनी उचलले आहे. गरजूंना आर्थिक निधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना वैद्यकीय मदत करणे अशा अनेक पद्धतीने ते गरजूंना सहाय्य करत आले. 2017 मध्ये सुलतानपूर येथे अष्टपैलू समाजसेवक म्हणून त्यांना गौरविण्यात आले. त्यांच्या समाजसेवेची दखल म्हणून दिल्लीतील इंटरनॅशनल ग्लोबल युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केली. तसेच 2019 साली त्यांना छत्रपती राजश्री शाहू महाराज सभागृह खोपोली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्य करणाऱ्या सोशल ह्युमन राईट काउन्सिल या संस्थेचे ते कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यांच्या अनुभवांनी भरलेले न संपणारा प्रवास हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. हे पुस्तक वाचताना प्रत्येकाला स्वतःचा न संपणारा प्रवास वाटेल हे निश्चित. वैद्यकीय अनुभवांनी भरले वैद्यकीय मदतीशिवाय सरकारी कामे करताना येणाऱ्या अडथळ्यांना दूर सारून कायदेशीररित्या मार्ग सुकर करून देणे, मदत करताना प्रांत, भाषा व जाती भेद न बाळगता कोणी निस्वार्थ भावनेने मदत मागेल त्याला निस्वार्थ भावनेने मदत करणे अशी कामे आजवर त्यांनी केली आहेत. त्यामुळे त्यांचा आदर बाळगणारे आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची व सहकाऱ्यांची संख्या वाढत आहे. ते करत असलेल्या कार्याचा वारसा पुढील पिढीने चालवावा यासाठी स्वतः सदोदित प्रयत्नशील असतात. जशी ते इतरांना मदत करून सामाजिक बांधिलकी जपत निस्वार्थ सेवा देत आहेत, अशी सेवा इतरांनीही द्यावी यासाठी झटत आहेत. अनेक गरजूंना अनेक प्रकारे मदत करणाऱ्या श्री डॉक्टर
प्रकाश नारायण फुटाणे यांच्या सेवाभावी कार्याला मानाचा मुजरा. धन्यवाद.